हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत मस्त असा सुंदर फॅन्सी ब्लाऊज कसा तयार करायचा. म्हणजेच आपल्या ह्या फॅशन डिझायनरच्या क्लासचा पहिला दिवस असणार आहे. तर त्यामध्ये आपण पाहणार आहोत बाही डिझाईन कशी करायची. बॅकनेक तर आपण मागच्या क्लासमध्ये हा डिझाईन बघितली होती, पण बाही डिझाईन कशी करायची, हे सुंदर असे लटकन कशी करायची. आता फॅन्सी ब्लाऊज म्हटल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला सुंदर सुंदर फॅन्सी आकार देऊन छान छान असे ब्लाऊज पण स्टिच करावे लागतात. प्लस आपल्याला त्याला छान छान आरीवर्कसुद्धा करावं लागतात. त्या ट्रेंडिंगमध्ये काय चालू आहे तर सध्या आरीवर्क लटकन, बोटनेक ब्लाऊज, डिपनेक किंवा बोटनेक असो त्यावरती आरीवर्क असेल तर खूप सुंदर असा तो ब्लाऊज दिसतो आणि खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आता हे सगळं चालू आहे. तर मग त्या पद्धतीने आपण ट्रेंडिंग ब्लाऊज शिकणार आहोत. तर फॅन्सी म्हणजे हे आपल्या फॅशन डिझायनरचा पहिला दिवस असणार आहे. फॅशन डिझायनरचा आपला आता इथून पुढचे फॅशन डिझायनरचे क्लास असणार आहे. त्यामध्ये सुंदर सुंदर ब्लाऊज डिझाईन शिकवणार आहे मी. त्याच्यानंतर डिझाईनमध्ये बाही डिझाईन, ब्लाऊज डिझाईन, ड्रेस डिझाईन, बरेच वेगवेगळे आपण त्यामध्ये गोष्टी शिकणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत जा, सगळे बघत जा, शेवटपर्यंत बघत जा, ठीक आहे. तर बघा, मग आता जशी आहे आपली नेहमीप्रमाणे बाही असते, लांबी रुंदी जसं आपण घडी वगैरे टाकतो तशी बाही मी इथं कट करून घेतलेली आहे. फक्त मध्ये असा थोडासा कट मार्किंग करून घेतला आहे आणि तो मी इथं कट करून घेतला आहे. अशा पद्धतीने इथं मी दोन्ही पण बाहीला कट करून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपण समोरासमोर बाह्या ठेवून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण ह्याला फिनिशिंग द्यायचं आहे. अगोदर पहिली टिप मारून घ्यायची कशी, तर जसा कट मारलेला आहे, जसा बाहीचा आकार आहे बॉटमच्या दंडगेराचा, तसाच आपल्याला इथं आकार ची टिप मारून घ्यायची आहे. ओके, तर अशा पद्धतीने मी इथं टिप मारून घेतलेली आहे. त्यानंतर हे कट आपण हे पूर्ण कट करून घ्यायचं आहे. त्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे जेणेकरून ते पलटी करण्यासाठी फिनिशिंगमध्ये आपल्याला मदत होते. तर बघा, अशा पद्धतीने मी इथं पूर्ण करून घेतले. त्याला मी परत एक डबल टिप देते, कारण अगदी पाव इंचच्या थोडंच आपण मार्जिन ठेवलेलं आहे. त्यामुळं मग ते आपल्याला तेवढंच डबल टिप मारून घ्यायची. त्यानंतर हे पूर्ण आपल्याला सुईची बाजू करून घ्यायची आहे. सुईची बाजू करताना आपल्याला व्यवस्थित करायची आहे, जेणेकरून कसं की पूर्ण फिनिशिंगमध्ये पलटी होईल आणि बाहीसुद्धा सुंदर अशी फिनिशिंगमध्ये आपली दिसेल. तर मग अशा पद्धतीने मी इथं पूर्ण करून घेते. अगोदर मी पहिले एकदा डबल टिप मारून घेते, कारण पाव इंच शिलाई मार्जिन म्हटल्याच्या नंतर अगदी थोडंसं उरतं. आता इथं कपडा मी पूर्ण पलटी करून घेतलेला आहे. तर बघू शकता तुम्ही, जसं आपण उलटसुलट बाजू करतो व्यवस्थित फिटिंग वगैरे फिनिशिंग देताना, तर तशीच आपल्याला इथं करायची आहे. तर मग मी इथं फिनिशिंग अगोदर देऊन घेते. आता इथं बघा, कट किती सुंदर केलेला आहे मी. तशाच पद्धतीने इथं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. खूप छान पद्धतीने इथं मी कट तयार केलेला आहे आणि ह्याला फिनिशिंगसुद्धा खूपच सुंदर अशी इथं दिलेली आहे. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असा हा ब्लाऊज पूर्ण म्हणजे बाही इथं आपली रेडी झालेली आहे. बॉटमला दंडघेर किती सुंदर अशी डिझाईन झालेली आहे. आता काय करायचं आपल्याला, सगळं अगोदर साईडचं वरचं पूर्ण आपल्याला असतं छान असं जोडून घ्यायचं मेन फॅब्रिकला आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला कट करून टाकायचं आहे. अशाच पद्धतीने आपण दुसरी बाहीसुद्धा तयार करून घेणार आहोत. दोन्ही पण बाह्या तयार करून घेऊन आपल्याला त्याच्यावरती उरलेले काठ लावायचे. आता बाहीला एक साईडनीच ब्लाऊजला काठ येतात, तर मग तेच आपण मध्येतून कट केले आणि बॅकला काही लावले आणि फ्रंट म्हणजे बाहीला काही लावले, ठीक आहे. दुसरी पण बाही मी तशाच पद्धतीने पूर्ण रेडी करून घेते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, तर मी दुसरी बाही तयार करून घेतली, समोरासमोर ठेवून बघितलं, मस्त आकार आलेला आहे. आता इथं बाहीचे काठ आहेत, म्हणजे एक साईडने त्याला काठ आलेले होते, तर ते काठ मी मध्येतून कट करणार आहे आणि अर्धे काठ मी इथं ह्याला लावलेले आहेत, म्हणजे बॅकनेकच्या डिझाईनला. आणि हे अशा पद्धतीचे अर्धे काठ आहेत ना, मी ह्याला बाहीच्या डिझाईनला लावणार आहे. आता इथं बाहीचं डिझाईन कसं आहे ते तुम्हाला दाखवते. बघा, आता इथं फोल्ड करून इथं काठ लावायचे आहेत आपल्याला. जसं आपण पॅचवर्क डिझाईन वगैरे बनवतो तसेच मी इथं बाहीला सुद्धा छान असे काठ लावून घेणार आहे. आता हे काठ लावताना फिनिशिंगमध्ये लावायचे. आता आपण लेस कशी फिनिशिंगमध्ये लावतो, जसं की व्यवस्थित बघून व्यवस्थित ठेवून, पण आता इथं लेस लावता येते आपल्याला व्यवस्थित, पण इथं काठ लावताना अशा आकारामध्ये ना खूप जास्त त्रास देतात. म्हणजे कसं की ते व्यवस्थित आकारामध्ये करण्यासाठी आपल्याला त्याचा आकार व्यवस्थित करून घ्यावा लागतो आणि त्यानंतर ते काठ आपल्याला लावून घ्यावे लागतात. तर इथं काठ कडक असल्यामुळं थोडेसे म्हणजे सॉफ्टच होते, पण त्याला स्टोन पण आहेत, मग ते स्टोन वगैरे काढायचे परत लावायचं.
ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं हळूवार करायच्या आहेत। आणि जसा आकार आपण बाहीला दिलेला आहे तशाच आकारामध्ये इथं व्यवस्थित छान अशी आपल्याला काठ लावून घ्यायचे आहेत। आता इथं काठाचा ज्यावेळेस आकार बदलतो ना तिथं थोडी छोटी छोटी एक एक चुनी टाकायची, जेणेकरून आपल्याला आकार बदलण्यासाठी मदत होते। जसा त्रिकोणी असा गोलाकार आपण इथं दिलेला आहे, ठीक आहे। तर बघा अशा पद्धतीने आता इथं मी पूर्ण काठ लावून घेते आणि दाखवते तुम्हाला। आता इथं मध्ये कोण होता तर ते कोणवर सुद्धा व्यवस्थित काठ लावून घ्यायचे, जेणेकरून आपला बाहीचा जो आपण आकार दिलेला आहे, कट करून घेतलेला आहे बाही, ती पूर्ण व्यवस्थित यावी, म्हणजे आपण पूर्ण फिनिशिंगमध्ये दिसावी म्हणून। तर आता मी हे पूर्ण रेडी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। तर बघा मी इथं पूर्ण लावून घेतलं, त्याला डबल टिप मारून घेतली आणि दुसरी सुद्धा बाही मी इथं तयार करून घेते लगेचच, म्हणजे तुमच्या समोरासमोर ठेवली बाही की दिसायलाही सुंदर दिसते। आता तुम्ही इथं काही न करता सुद्धा इथं अशीच ठेवू शकता, पण इथं मी लटकन लावणार आहे, कारण खूप सुंदर अशी ही बाही तयार होती। इतकं सुंदर दिसतो ना हा ब्लाऊज, मी तुम्हाला पहिल्याच दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये। पूर्ण दोन्ही पण बाही मी इथं तयार करून घेतलेल्या आहेत। आता इथं त्रिकोणीच्या आतमध्ये आपण इथं भरपूर सारे घोशाचे लटकन करणार आहोत, एक मध्येच लावणार आहोत। तर त्याला कसे बनवायचे हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघू। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब